शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच मुंबई नागपूर समृद्धी हायवेचा प्रकल्प हा पूर्ण केला जाईल असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय। आसनगावमध्ये सुरू असलेल्या कुणबी महोत्सवात मुख्यमंत्री बोलत होते। समृद्धी कॉरिडॉर लगतच्या जमीन अधिग्रहणावरून सरकारवर टीका केली जाते, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना हे आश्वासन दिलेलं आहे। दरम्यान ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय तयार असून फक्त प्रशासकीय निर्णय बाकी असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या घोषणा देखील केलेल्या आहेत। शहापूर आणि लगतच्या गावातल्या पाणी योजनेसाठी मुख्यमंत्र्यांनी 200 कोटींची योजना जाहीर केली आहे। तसंच ज्या गावात धरण त्या गावाला पाणी या तत्वावर कायदा करण्याचंही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। जे लोक आपल्या जमिनी देऊन पाणी देतात त्या तालुक्यांना तरी पाणी हे दिलंच पाहिजे आणि तशा प्रकारचा नियमच तयार केला पाहिजे। राज्य सरकार विचार करेल की यापुढे ज्यांच्या जमिनी घेऊन त्या ठिकाणी धरण तयार होतील त्या तालुक्यांना पिण्याचं पाणी देण्याची जबाबदारी जो धरण तयार करेल त्याची असेल। हा यानंतरचा कायदाच आम्ही तयार करू आणि तशा प्रकारचे निर्देश हे यापुढे निश्चितपणे देण्यात येतील। दरम्यान या समृद्धी महामार्गात ज्यांच्या जमिनी जाणार आहेत त्या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया। आम्ही शेतकरी जे काही विरोध करत आहोत, आम्ही विकासाच्या विरोधात अजिबात नाही, पण असं करताना जर मुंबई नागपूर रस्त्याचं अंतर या तालुक्यात वाढवलं जातंय आणि त्याऐवजी कमी अंतर असलेल्या मुंबई नाशिक महामार्गाचं रुंदीकरण करा, त्या जे पर्याय आम्ही मुख्यमंत्र्यांना सुचवले ते पर्याय देखील मुख्यमंत्री मान्य करत नाही आणि या विषयाकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही वारंवार प्रयत्न करतो, पण मुख्यमंत्री व्हिजन घेऊन बसलेत, ते आमची फसवणूक करतायत। त्याच्यामुळे आता किमान आम्हाला उद्धव साहेबांच्या रूपाने आशेचा किरण तरी शेतकऱ्यांना दिसलेला आहे।